लहानपणी ना आजोबा एक गणित शिकवायचे. तेव्हा मला त्यातलं काहीच कळायचं नाही. पण ते म्हणायचे, की "हे पाठ कर, आयुष्यभर उपयोगी पडेल." आणि ते गणित म्हणजे निमकी. चला जाणून घेऊया. निम म्हणजे अर्धा, निमकी म्हणजे अर्ध्याचे पाढे. एक निम्मा म्हणजे अर्धा, 2 निम्मे म्हणजे 1. मग 3 निम्मे किती झाले? दीड. 4 निम्मे म्हणजे 2. हे ऐकायला साधं वाटतं, पण हे पाठ असलेला माणूस बाजारात, शेतात, घराच्या हिशेबात कधीच अडायचा नाही. अर्धा किलो, सव्वा शेर, दीड मण हे सगळे आकडे अगदी तोंडावर असायचे. कागद नाही, कॅल्क्युलेटर नाही, पण चुकायचं सुद्धा नाही. पु ल देशपांडे म्हणायचे, "या पावकी निमकींनी आमचं बालपणच खाऊन टाकलं." म्हणजे त्यांनाही ते छळायचं. पण त्यांनाही माहीत होतं, की हे किती महत्त्वाचं आहे. आज कॅल्क्युलेटर आहे, मोबाईल आहे, पण डोक्यात गणित असणं हे वेगळंच असतं, नाही का? आजोबांनी आपल्याला जे शिकवलं ते आपण विसरत चाललोय का? आणि ते विसरणं आपल्याला परवडेल? बरं मला सांगा, तुमच्या आजोबांनी किंवा आजींनी असं काही शिकवलं होतं का? कमेंट्स करा आणि नक्की कळवा. आणि साहित्य मराठीला नक्की फॉलो करा.